भिवंडी कोनगांव पुलिस ने बिना कोई सुराग के गंभीर चोर किया गिरफ्तार। आपको बता दें कि पिछले दिनों कोनगांव पुलिस के अंतर्गत धर्म निवास के एक घर का ताला तोड़कर आभूषण चोरी की और बड़ी चालाकी से वहां से निकल गया। कोनगांव पुलिस ने इस मामले को गंभीरता से लेते हुए बिना कोई सुराग के सीसीटीवी फुटेज की मदद से आखिरकार चोर को पुलिस ने धर पकड़ लिया। आपको बता दें कि यह घटना 20 अगस्त 2024 दोपहर 12 से दोपहर 2 बजे के बीच में हुई। कोनगांव पुलिस ने लगभग 80 सीसी कैमरे वीडियो देखे। इसके बाद जांच में पुलिस ने इस अपराधी को मुंबई से पकड़ के लाया। आपल्याकडच्या एका घरफोडीचा आपण तपास केलेला आहे। नक्की आरोपीची माहिती द्या आणि काय मुद्देमाल आपण जप्त केले। दिनांक 20 ऑगस्ट 2024 रोजी जय साई सोसायटी रूम नंबर 104 कोनगाव धर्मनिवास या ठिकाणी एक घरफोडी चोरी झाली होती आणि सदर घरफोडी चोरीमध्ये एकूण 18 तोळे सोने आणि 2 लाख रुपये कॅश अशी चोरी झाली होती आणि आमच्या कोनगाव पोलिसांना तक्रार आल्यानंतर लागलीच आम्ही गुन्हा दाखल केला होता। CR नंबर 851/2024। सदर गुन्हा तपास माननीय DCP सो यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माननीय DCP सो गृह विभाग आणि माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक नेता मस्के सो यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचा तपास हा सपोनी वैभव चुंबळे साहेब यांना देण्यात आला होता। वैभव चुंबळे साहेब आणि त्यांची टीम यांनी अत्यंत शिताफीने सदर गुन्ह्याचा तपास करून सदर गुन्ह्यातील एक आरोपी इम्तियाज अब्दुल हमीद शेख यास मानखुर्द या ठिकाणाहून अटक केली आणि त्याच्याकडून सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेला माल हा रिकवर करण्यात आलेला आहे। त्या सदर गुन्ह्यामध्ये चोरीस गेलेले सोनं आणि कॅश ही जप्त करण्यात आलेली आहे आणि सदर याचा पुढील तपास सपोनी वैभव चुंबळे साहेब हे करत आहेत। सर, याचा तपास करण्यासाठी आपण वेगवेगळ्या ठिकाणचे 80हून अधिक सीसीटीव्ही तपासले नक्की? हो, अगदी बरोबर आहे। मी सपोनी चुंबळे साहेब आणि त्यांच्या टीमने या गुन्ह्यामध्ये खूपच कष्ट घेतलेले आहेत। खूप मेहनत करून त्यांनी त्यासाठी 10 दिवस कालावधी त्यांचा गेला। आरोपीला आम्ही 31 तारखेला अटक केलं होतं आणि सदरचा गुन्हा हा 20 ऑगस्टला घडला होता। त्यांनी सर्व सीसीटीव्ही फुटेज वगैरे पाहून मग सदर गुन्हा उघडकीस आणलेला आहे। या आरोपीवर अजूनही कुठले गुन्हे दाखल आहेत? हो, सदरचा आरोपी हा रेकॉर्डेड गुन्हेगार आहे। मुंबईमध्ये याच्या विरुद्ध 4 गुन्हे दाखल आहेत। एक MRM पोलीस स्टेशनला, दुसरा न्यायनगर पोलीस स्टेशनला, तिसरा गुन्हा जो आहे तो माटुंगा पोलीस स्टेशनला आहे आणि अजून एक गुन्हा याच्या विरुद्ध दाखल आहे। आता सध्या कोनगाव पोलीस स्टेशनला सदर गुन्हा तपास चालू आहे।